हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर हे पहा, आज आपण ना गवार हिरव्या वाटणातील गवार बनवणार आहोत। त्यासाठी मी ही गवार स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने। त्याच्या वाटणासाठी कोथिंबीर घेतली आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलाय 9-10 पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि ह्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट अशा मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता प्रथम काय करूया, आपण शेंगदाणे भाजून घेऊया। हे पहा, आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहे। आता मी शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची वाटण करून घेते। हे पहा, आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये आता प्रथम आपण तेल घालून घेऊया। एक चमचा तेल घातलेले आहे। तेल गरम होऊ द्यायचे। हे पहा, तेल आता गरम झालेलं आहे। मोहरी घालू, अर्धा चमचा जिरं घालू। छान असं तडतडलं पाहिजे, म्हणजे छान चव येते। हे पहा, जिरं मोहरी छान अशी तडतडलेली आहे। त्यात थोडा हिंग घालू। हिंग हा डायजेशनसाठी खूप चांगला असतो। त्यामध्ये आता आपण वाटण करून घेतलेलं ते घालू। हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण, आलं हे छान असं आता परतून घेऊया। आपण गवाराची रस्सा करणार आहोत, जरा खूप पातळ पण नाही करणार। हिरव्या वाटणाची गवारची भाजी करणार आहोत आपण। हे पहा, छान असं आता आपलं परतून झालेलं आहे। कलर पण बघा किती छान आलेला आहे। थोडीशी हळद घालतीये। दोन 3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। धना पावडर घालूया अर्धा चमचा। आता गवार घालून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करू। असं 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायची गवार। याच्यामध्ये छान भाजी होते, अप्रतिम अशी भाजी लागते चवीला। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून पहा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया। गवार शिजेल इतपत पाणी घालायचंय। आता छान अशी 5 मिनिटं शिजून द्यायची। 5 मिनिटात गवार पण शिजेल आपली, 5-10 मिनिटात। तुम्हाला पाहिजे तशी पातळ घट्ट भाजी आपण तुम्ही करू शकता। भाकरी बरोबर म्हटलं ना, जरा पातळ भाजी असली ना तर छान लागते। चवीनुसार मीठ घालू। आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 5-10 मिनिटं शिजून देऊ। हे पहा, आता आपली गवारीची भाजी झालेली आहे, छान अशी रेडी। एकदम खूप अशी टेस्टी लागते ही। गवार पण शिजलेली आहे। हे बघा, लगेच हे होती तपतीये।
आपली गवारीची रेसिपी तयार झालेली आहे। गवारीची रस्सा भाजी भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता। खूप छान अशी भाजी लागते, एकदा करून पहा आणि मग कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून। एकदम टेस्टी अशी गवारीची रस्सा भाजी तयार।